नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या गोऱ्या गरगरीत व्लॉगमध्ये। आपला कोकण प्रवास सुरू झाला आहे। उद्या गणपतीचा पहिला दिवस आहे। नेहमीप्रमाणे मी काहीतरी विसरतो, आता माईक विसरलोय घरातून निघताना। मी आहे गोंदवली अंधेरी ईस्टला। इथून आपण आपली लक्झरी ट्रॅव्हल पकडून जाणार आहोत लांजा तालुक्याला, माझ्या गावाला लांजाला। तर चला जोडून राहा आणि गणपतीचा जोश जल्लोष पाहायला तयार राहा माझ्याबरोबर। चला मित्रांनो, ऑफिसवरून जसा सुटलो तसाच गावाला येणाऱ्या लक्झरी बससाठी धावत होतो। त्यामुळे भूक लागली होती। मग काय, मुंबईचा आवडता चाट पदार्थ खाणं तर गरजेचं आहे। दहीपुरी खाल्ली आहे, त्याच्यानंतर खाल्लंय मस्तपैकी एक व्हेज रोल आणि आता निघालोय गावाला निघायला। मी आलोय अंधेरी गोंदवली बस स्टॉप। इथे सगळ्या गावाला जाणाऱ्या, पुण्याला जाणाऱ्या आणि बाहेरच्या ठिकाणी जाणाऱ्या लक्झरी बसेस ज्या असतात त्या इथेच थांबतात। गावाला येण्याची आणि गणपती बाप्पाला पाहण्याची ओढ लागलेलीच असताना मी पाहिले सुंदर बाप्पाचे आगमन आणि बघा कशी लोक आनंदात बाप्पाला आपल्या घरी घेऊन जात आहेत। वा 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 वा। तर मित्रांनो, आता बसलेलो आहे गाडी आणि सुखाचा प्रवास आहे। जवळजवळ 5:30ची ही टायमिंग होता, पण ही 7:30ला सुटली आहे। गणपतीचा प्रवास म्हटला की थोडा असं फार होतंच कोकणातलं, पण पोचलोय आता, बसलोय गाडीत। बाबा ही गाडी बघू शकता, छान सर्व्हिसेस आहे। आणि आता फक्त कोकणचा प्रवास, ह्याच्या पुढे मी तुम्हाला प्रवास नाही दाखवणार। मी आत्ता सुरुवात करेन ती डायरेक्ट कोकणच्या व्लॉगला। चला आता मी ते आराम करतो, मस्तपैकी नाईट शिफ्ट करून आलोय। भेटूया कोकणात। मित्रांनो, बसमध्ये बसल्यानंतर मी स्टोरी टाकली होती, ती माझ्या भावाने पाहिली आणि आम्हाला माहिती होतं की आमच्या 2 वेगवेगळ्या बस असल्या तरी हॉटेलला एकत्र एकाच जागी थांबू। हा माझा भाऊ ओमकार पवार आणि आता आम्ही खातोय जेवण। चला मित्रांनो, नाईट शिफ्ट करून आलो होतो, हालत खराब झाली होती आणि मग जेव्हा सकाळी डोळे उघडले तेव्हा पाहतो तर काय, माझ्या डोळ्यासमोर सुंदर पहाट जी कोकणातली आहे। अरे वा, सध्याची दृश्य तुम्ही चिपळूणातली पाहताय आणि पुढे आपण आता लवकरात लवकर लांजाला पोहोचू। मी खूप झोपेत होतो, जास्त शूटिंग करू नाही शकलो आणि इथे आपण आता पोहोचू माझ्या गावी लांजाला। हा हा, बघू शकता लांजाला एंट्री करण्यापूर्वीचा कसा रस्ता आहे आणि कशी सुंदर निसर्गरम्यता तुम्ही पाहू शकता। हिरवी हिरवी झाडी आहेत आणि मी गातोय गाणी हिरवी हिरवी झाडांची। तर चला लवकरात लवकर आपल्या बाप्पाला भेटण्यासाठी लांजा तालुक्यात मी आलेलो आहे आणि सध्या या हायवेचं काम चालू आहे। हा नॅशनल हायवे आहे। माझ्या लहानपणापासून मी बघतोय ह्या हायवेचं काम चालू आहे। अधिक नाही म्हटली तरी 12-13 वर्ष झाली काम तसंच आहे, पण याबद्दल आपण काही जास्त बोलणार नाही आहोत। आपला आनंद हा गणपती बाप्पाच्या सणाचा आहे आणि त्याबद्दलच आपण आता बोलणार आहोत। तर चला, मी आलेलो आहे लांजा बस स्थानकाच्या इथे आणि आपले इथे फेमस चहावाले आहेत सकपाळ काका, त्यांना आपण भेटूया। त्यांचा व्हिडिओ मी मागील काही व्लॉग टाकले त्यामध्ये केलेला आहे। आता मी लांजा बस स्टँडला जातोय आणि तिथून मग अक्कलकोट नावाची जी गाडी आहे जी माझ्या वेरवली गावात जाते ती पकडेन आणि तिथून मग माझा वेरवली गावाला पोहोचण्याचा प्रवास। तर मी ह्या दुसऱ्या गाडीत चढलो जी काजिरडा आहे, 8:15ची गाडी आहे ही। माझा लहानपणीचा प्रवास मला वाटते 12-13 वर्ष मी एसटीनेच केला आहे, त्यामुळे मला सगळ्या गाड्यांचा टायमिंग माहिती आहे आणि या गाड्यांचा टायमिंग बदलला नाही आहे। मग इथे जेव्हा ते काकांना विचारलं ते म्हणाले 8:15चीच आहे आणि मला पण माहिती होती अक्कलकोट गेली नाही। मग अक्कलकोटसाठी गेलो आणि मग ती गाडी सोडली आणि ह्या गाडीत बसलो जी अक्कलकोट आहे। तर चला विसरला असेल कोणतरी। चलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोकणातून। माझ्याबरोबर आहे ओमकार पवार आणि काल आमच्या दोघांच्या बस वेगवेगळ्या होत्या, पण नंतर एकमेकांना आम्ही भेटलो जेवण करायला रात्रीचं आणि आता पोचलो एकत्रच माझ्या वेरवली गावात। तर चला, जास्त काय रेकॉर्ड करायला मिळालं नाही, हालत खराब झाली होती। सांगेन तुम्हाला पुढे काय काय झालंय माझ्याबरोबर प्रवास। तर चला आता मी शाळेजवळ आलोय, माझ्या लहानपणीच्या शाळा दाखवतो।
पाऊस आहे वाटतं, मला वाटतं 6-7 दिवस. चालत माझ्या वाडीत आलोय आणि आता इथून पुढे घरी जाणार आहे. तर चला आता आलोय आपण राजूदाच्या घरी. हा गाडी ठोकली गेल्या वर्षी, मला पण ठोकला होता. गेल्या वर्षीचा सीन सांगतो तुम्हाला. चला बांधत गाडी ठोकलेली. तर मित्रांनो इथे या पद्धतीने या व्लॉगचा एंड होतोय. मी मधला प्रवास दाखवला नाही, कंटाळलो होतो. अतिशय नाईट शिफ्ट करून आल्यानंतरचा जो एक्झॉस्ट झाला होता तो सगळा मी अंघोळ करून पूर्ण केलाय आणि आता तयार झालोय गणपती बाप्पाच्या पूजनासाठी. हा कोकणातला प्रवास आणि कोकणातील शास्त्रोक्त पद्धतीने गणपती बाप्पाची प्रथम दिवसाची पूजा कशी केली जाते ही पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.